दानाने स्वर्ग मिळू शकतो, पण कर्मापासून सुटका मिळत नाही. माणूस आयुष्यभर हजारो चांगली कर्म करतो. मंदिर बांधतो, गरिबांना मदत करतो, यज्ञ करतो, दान देतो. पण जर नकळत जरी एखादं अन्यायकारक कर्म घडलं, तर त्याचाही हिशोब निसर्गाच्या न्यायालयात अचूक ठेवला जातो. ईश्वर क्षमाशील आहे, पण कर्माचा नियम अचूक आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला अशा एका राजाची सत्यकथा सांगणार आहे, ज्याचं नाव दानशूरांमध्ये सर्वात अग्रस्थानी घेतलं जात असे. पण एका छोट्याशा चुकीमुळे त्याला हजारो वर्ष भयंकर यातना भोगाव्या लागल्या. ही कथा आहे राजा नृगाची. प्राचीन काळी इक्ष्वाकू वंशात नृग नावाचा एक पराक्रमी, न्यायप्रिय आणि अत्यंत धर्मात्मा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात कुणीही उपाशी राहत नव्हतं. शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत असे, व्यापाऱ्यांना संरक्षण होते, ब्राह्मणांना सन्मान केला जात असे आणि प्रजा राजाला पित्याप्रमाणे मानत असे. राजा नृगाला एक गोष्ट मनापासून प्रिय होती, दान. त्याचा असा विश्वास होता की जन्माला आलो आहोत तर आपल्या संपत्तीचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी झाला पाहिजे. त्यामुळे तो दररोज ब्राह्मणांना, गरिबांना, विधवांना, अनाथांना आणि गरजू लोकांना दान देत असे. विशेषतः गोदान हे त्याचं सर्वात आवडतं पुण्यकर्म होतं. त्याच्या गोशाळेत लाखो गायी होत्या. प्रत्येक गाय निरोगी, भरपूर दूध देणारी, वासरासह सोन्याचे शिंग, चांदीचे खूर, रेशमी वस्त्रांनी सजवलेली असे. दान देताना तो केवळ गायच देत नसे, तर तिच्यासोबत जमीन, धान्य, सुवर्ण आणि वस्त्रेही देत असे. संपूर्ण आर्यवर्तात त्याच्या दानाची कीर्ती पसरली होती. लोक म्हणत, राजा नृगासारखा दानशूर दुसरा कोणी नाही. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका दिवशी एक विद्वान ब्राह्मण राजदरबारात आला. राजाने मोठ्या आदरानं त्याचं स्वागत केलं आणि त्याला एक सुंदर, दुधाळ, शुभ्र वर्णाची गाय दान दिली. ब्राह्मण अत्यंत आनंदानं ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. परंतु त्या रात्री ती गाय कळपाची ओढ लागल्यामुळे पुन्हा राजाच्या विशाल गोशाळेत परत आली. गोठ्यात लाखो गायी असल्याने कुणाच्याही हे लक्षात आलं नाही की ही गाय आधी दान दिलेली आहे. दुसऱ्या दिवशी आणखी एक ब्राह्मण दान घेण्यासाठी दरबारात आला. सेवकांनी चुकून तीच गाय पुन्हा निवडली आणि राजाच्या आदेशानं ती दुसऱ्या ब्राह्मणाला दान देण्यात आली. राजालाही या चुकीची कल्पना नव्हती. वाटेतच पहिल्या ब्राह्मणाची नजर त्या गायीवर पडली. त्यानं गाय पाहताच ती ओळखली. तिच्या कपाळावरील पांढरा टिपका, गळ्यातील घंटा आणि शेपटीजवळचा काळा डाग ही त्यानं कालच दानात घेतलेली गाय होती. तो धावत गेला आणि म्हणाला, ही गाय माझी आहे. कालच राजा नृगांनी ती मला दान दिली होती. दुसरा ब्राह्मण संतापला. तो म्हणाला, तू खोटं बोलतोस. ही गाय आज सकाळी स्वतः राजानं माझ्या हातात दिली आहे. आता तिच्यावर माझाच अधिकार आहे. दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. आवाज वाढत गेला. गावातील लोक जमा झाले. प्रत्येक जण आपापले मत मांडू लागला. पण सत्य काय आहे हे कोणालाच कळेना. शेवटी दोघेही न्यायासाठी राजदरबारात पोचले. राजा नृगानं दोघांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. चौकशी केली असता गोठ्यातील सेवकांनी चूक उघडकीस आली. दान दिलेली गाय रात्री परत आली होती आणि अज्ञानानं ती पुन्हा दुसऱ्याला दान देण्यात आली होती. राजाच्या चेहऱ्यावरती दुःख स्पष्ट दिसत होतं. तो सिंहासनावरून खाली उतरला. दोन्ही ब्राह्मणांसमोर हात जोडून उभा राहिला आणि अत्यंत नम्रतेने म्हणाला, माझ्याकडून हा अपराध जाणून बुजून झालेला नाही. तरी ही चूक माझ्याच राज्यात झाली आहे, म्हणून त्याची जबाबदारी माझीच आहे. कृपया मला क्षमा करा. तो पुढे म्हणाला, या एका गायीच्या बदल्यात मी तुम्हाला प्रत्येकी 1000 उत्तम गायी देतो. त्यासोबत सुवर्ण, रत्ने, जमीन, हवे तेवढे धनही देतो. पण कृपया हा वाद इथेच संपवा. पहिला ब्राह्मण म्हणाला, मला धन नको, मला माझीच गाय हवी, कारण ती मला धर्माने दान मिळाली आहे. दुसरा ब्राह्मणही ठामपणे म्हणाला, मीही ही गाय सोडणार नाही, कारण राजानं ती माझ्या हातात दिली आहे. राजाने पुन्हा विनंती केली. आणखी मोठी भरपाई देण्याची तयारी दाखवली.
पण दोघेही आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले. राजा नृगाच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी वेळ आली होती की त्याचा प्रामाणिक हेतू असूनही न्याय पूर्णपणे साध्य होत नव्हता. त्या दिवसापासून ही घटना त्याच्या मनात काट्यासारखी रुतून राहिली. माझ्या हातून नकळत अधर्म झाला, ही भावना त्याला सतत अस्वस्थ करत होती. वर्षे लोटली, राजा वृद्ध झाला. अखेर एक दिवस त्याचे पृथ्वीवरील आयुष्य संपलं. मृत्यूनंतर यमदूत त्याला धर्मराजांच्या दरबारात घेऊन गेले. धर्मराजांच्या विशाल सभागृहात राजा नृग अत्यंत शांतपणे उभा होता. सभोवताली दिव्य तेज पसरले होते. चित्रगुप्तांनी त्याच्या आयुष्याचा संपूर्ण लेखाजोखा धर्मराजांसमोर ठेवला. धर्मराजांनी स्मितहास्य करत राजाकडे पाहिले आणि म्हणाले, राजा नृगा, पृथ्वीवरती असताना तू असंख्य पुण्यकर्म केलीस. लाखो गायींचं दान, ब्राह्मणांची सेवा, प्रजेवरती न्याय, गरिबांना मदत. तुझ्या पुण्याची गणना करणंही कठीण आहे. पण एक अशुभ कर्मही तुझ्या खात्यात नोंदलं गेलं आहे. राजा नृगाने नम्रपणे विचारले, महाराज, मी तर कधीही जाणून बुजून अन्याय केला नाही. ते कोणते पापकर्म आहे? धर्मराज म्हणाले, दान दिलेली गाय पुन्हा दुसऱ्याला दान देण्यात आली. तुझा हेतू शुद्ध होता, पण त्या चुकीमुळे 2 ब्राह्मणांना दुःख झालं. धर्मात केवळ हेतूच नव्हे तर कर्माचा परिणामही महत्त्वाचा असतो. राजाने मान खाली घातली. धर्मराज पुढे म्हणाले, तुझ्यासमोर 2 मार्ग आहेत. आधी तुझ्या अमाप पुण्याचं फळ भोगायचं की आधी त्या एका अशुभ कर्माचं फळ भोगायचं? क्षणभरी विचार न करता राजा म्हणाला, महाराज, आधी पापाचं फळ भोगतो, त्यानंतर निश्चित मनानं पुण्याचं फळ स्वीकारेन. धर्मराजांनी मान डोलावली. क्षणातच राजाचे दिव्य शरीर नाहीसे झाले आणि त्याला एका प्रचंड सरड्याचं रूप प्राप्त झालं. पुढच्या क्षणी तो एका अतिशय खोल कोरड्या विहिरीत पडला. ती विहीर इतकी खोल होती की सूर्यप्रकाश सुद्धा पूर्णपणे आत पोहोचत नव्हता. हजारो दिवस, हजारो रात्री, ऋतू बदलत गेले, राजवंश बदलले, अनेक पिढ्या जन्माला आल्या आणि नष्ट झाल्या. पण राजा नृग त्या अंधाऱ्या विहिरीत सरड्याच्या रूपात अडकूनच राहिला. त्याला भूक लागायची, तहान लागायची, पण त्यापेक्षा जास्त वेदना त्याच्या मनाला होत होत्या. तो मनात म्हणायचा, मी आयुष्यभर धर्म केला, कोणालाही जाणून बुजून दुःख दिलं नाही, तरीही एका छोट्याशा चुकीचं फळ इतकं कठोर आहे. खरोखरच परमेश्वराच्या न्यायात पक्षपात नाही. पण त्याच्या मनात देवाविषयी राग नव्हता. तो रोज मनोमन श्रीहरींचे स्मरण करीत असे, हे प्रभू, जेव्हा माझं कर्म संपेल तेव्हा तुमच्या चरणांचं दर्शन घडू दे. अशा प्रकारे हजारो वर्ष लोटली. एक दिवस द्वारकेचे राजकुमार सांब, प्रद्युम्न, चारू देवष्ण आणि इतर यादव कुमार वनात विहार करत होते. खेळता खेळता त्यांना तहान लागली. पाणी शोधताना त्यांची नजर त्या जुन्या विहिरीवर पडली. ते आत डोकावून पाहतात तर त्यांना एक प्रचंड, तेजस्वी पण दुःखी सरडा दिसला. तो साधा सरडा नव्हता. त्याच्या डोळ्यात विलक्षण करुणा आणि शांतता होती. राजकुमारांना आश्चर्य वाटलं. त्यांनी दोर टाकले, फांद्या टाकल्या, अनेक प्रयत्न केले, पण त्या विशाल सरड्याला बाहेर काढता आलं नाही. शेवटी त्यांनी ठरवलं, ही गोष्ट फक्त श्रीकृष्णच सोडवू शकतात. ते तात्काळ द्वारकेला गेले आणि भगवान श्रीकृष्णांना सर्व वृत्तांत सांगितला. भगवान श्रीकृष्ण आपल्या पुत्रांसह त्या विहिरीजवळ आले. त्यांनी आत डोकावून पाहिले. अंधारात पडलेला तो प्रचंड सरडा त्यांच्याकडे एकटक पाहत होता. श्रीकृष्णांचं दर्शन होताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. श्रीकृष्ण मंद स्मित करून म्हणाले, हा साधा सरडा नाही, हा आपल्या कर्माच्या बंधनात अडकलेला एक महान जीव आहे. असे म्हणून त्यांनी आपल्या डाव्या हातानं त्या सरड्याला सहज बाहेर काढले. भगवानांच्या हाताचा स्पर्श होताच अद्भुत चमत्कार घडला. क्षणात सरड्याचं रूप नाहीसं झालं. त्याऐवजी सुवर्णासारखे तेजस्वी शरीर असलेला, दिव्य वस्त्रे परिधान केलेला, मुकुटधारी एक पुरुष सर्वांसमोर उभा राहिला. त्याने दोन्ही हात जोडले, श्रीकृष्णांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि अश्रूंनी त्यांचे चरण अभिषेक करू लागला.
यादव कुमार आश्चर्यचकित झाले. श्रीकृष्णांनी प्रेमानं विचारलं, राजन, तू कोण आहेस? कोणत्या कर्मामुळे तुला ही अवस्था प्राप्त झाली? तो दिव्य पुरुष नम्रपणे म्हणाला, प्रभो, मी इक्ष्वाकू वंशातील राजा नृग आहे. हे नाव ऐकताच तेथील सर्वजण स्तब्ध झाले. दानशूर राजा नृगाची कीर्ती त्यांनी ऐकली होती. राजा नृग पुढे म्हणाला, हे जगन्नाथ, मी आयुष्यभर धर्म आणि दान केले. लाखो गायी ब्राह्मणांना दान दिल्या. पण एक दिवस केवळ एका ब्राह्मणाला दिलेली गाय पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दान झाली. माझा हेतू पवित्र होता, तरी माझ्याकडनं चूक झाली. मी त्या दोघांची क्षमा मागितली. हजारो गायी सुवर्ण संपत्ती देण्याची तयारी दाखवली, पण त्यांचा वाद मिटला नाही. मृत्यूनंतर धर्मराजांनी सांगितलं की त्या एका चुकीचं फळ मला भोगावं लागेल. म्हणून मी हजारो वर्ष या विहिरीत सरड्याच्या रूपात अडकून राहिलो. आज आपल्या कृपेमुळे माझ्या कर्माचं बंधन संपलं. राजा नृग पुढे म्हणाला, प्रभो, आज मला एक गोष्ट पूर्णपणे समजली आहे. दान मोठे असू शकते, पण धर्म त्याहून मोठा आहे. हेतू शुद्ध असला तरी कर्मात निष्काळजीपणा झाला तर त्याचं फळ भोगावंच लागतं. भगवान श्रीकृष्ण तेव्हा आपल्या पुत्रांकडे वळले आणि म्हणाले, हे यादवांनो, या जगात कर्माचा नियम अत्यंत सूक्ष्म आहे. मनुष्याने जाणून बुजून किंवा नकळत केलेल्या प्रत्येक कर्माची नोंद होते. म्हणूनच कोणत्याही व्यवहारात अन्याय, निष्काळजीपणा किंवा अहंकार ठेवू नका. विशेषतः दान, धर्म आणि दुसऱ्याच्या हक्काच्या वस्तूबाबत अत्यंत सावध राहा, कारण धर्माची मुळे न्यायात आहेत. राजा नृगाने पुन्हा श्रीकृष्णांना साष्टांग नमस्कार केला. त्या क्षणी आकाशातून एक दिव्य विमान खाली उतरले. देवदूतांनी नम्रतेने राजा नृगाला त्यात बसवले. श्रीकृष्णांच्या चरणांकडे शेवटचा प्रेमळ कटाक्ष टाकून राजा नृग दिव्य लोकाकडे प्रस्थान करू लागला. विमान आकाशात अदृश्य झाले, पण मागे ठेवून गेले एक अमूल्य सत्य: कर्म कधीही नष्ट होत नाही. शुभ कर्म सुख देते, अशुभ कर्म दुःख देते, पण भगवंतांची भक्ती, प्रामाणिक पश्चाताप आणि धर्मनिष्ठ जीवन मनुष्याला शेवटी मुक्तीच्या मार्गावरती घेऊन जाते. याच कारणामुळे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे, जसे कर्म तसे फळ. म्हणूनच प्रत्येक कृती करण्यापूर्वी एक क्षण थांबून विचार करा, कारण पैसा, सत्ता आणि कीर्ती यांचा हिशेब कदाचित जग विसरेल, पण कर्माचा हिशेब कधीच चुकत नाही. आता आपण आणखी एक कथा बघणार आहोत. एक राजा अत्यंत धर्मात्मा, न्यायप्रिय आणि परमेश्वराचा निष्ठावान भक्त होता. त्यानं ठाकूरजींचे एक भव्य मंदिर बांधले होते. त्यात पूजा करण्यासाठी एका सदाचारी ब्राह्मणाची नियुक्ती केली होती. तो ब्राह्मण अत्यंत धर्मनिष्ठ, समाधानी आणि प्रामाणिक होता. त्याने कधीही राजाकडे कोणतीही मागणी केली नाही. राजा त्याच्या स्वभावावरती अत्यंत प्रसन्न होता. तब्बल 20 वर्ष तो मंदिरात अखंड भक्तिभावानं पूजा करत राहिला. काही वर्षांनी राजाला पुत्र झाला. राजपुत्राला उत्तम शिक्षण देण्यात आलं. तो मोठा झाल्यावरती त्याचा विवाह एका सुंदर राजकन्येशी झाला. विवाहानंतर पहिल्याच रात्री राजकन्येला झोप लागली नाही. ती महालात फेरफटका मारत असताना तिची नजर पतीच्या पलंगाजवळ ठेवलेल्या हिरेजडित मुठीच्या तलवारीवरती पडली. उत्सुकतेपोटी तिनं तलवार म्यानातून बाहेर काढली. तलवारीची तेजस्वी धार आणि तिचा प्रखर प्रकाश पाहून ती घाबरली. भीतीनं तिच्या हातातून तलवार निसटली आणि थेट राजपुत्राच्या गळ्यावर पडली. क्षणाधार त्याचं शिर धडापासून वेगळं झालं. राजकन्या शोकानं व्याकुळ झाली. ती देवाला प्रार्थना करू लागली, हे प्रभो, माझ्याकडून हा भयंकर अपराध नकळत घडला, पण मी सत्य सांगितले तर दोन्ही राजघराण्यांचा अपमान होईल. कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरातील ब्राह्मण स्नानासाठी विहिरीवर आला. त्याला पाहताच राजकन्या मोठ्यानं रडू लागली आणि म्हणाली, माझ्या पतीचा खून झाला आहे. मी खून करणाऱ्याला मंदिराच्या दिशेनं जाताना पाहिलं. क्षणात लोक जमा झाले. राजा स्वतः आला.
सर्वजण मंदिरात गेले. तेथे ब्राह्मण शांतपणे पूजा करत होता. त्याला पकडून विचारले, तू माझ्या मुलाला हत्या केली आहेस का? ब्राह्मण शांतपणे म्हणाला, महाराज, मी निरपराध आहे. मी तर राजवाडाही कधी पाहिलेला नाही. देव साक्षी आहे. परंतु कोणीही त्याचे ऐकून घेतले नाही. राजालाही मनातून वाटत होतं की ब्राह्मण निर्दोष आहे. तरीही लोकांच्या दबावामुळे त्यानं मृत्यूदंड न देता शिक्षा जाहीर केली. ज्या हाताने तू माझ्या मुलाला मारले तो हात कापला जाईल. राजाज्ञेप्रमाणे ब्राह्मणाचा हात कापण्यात आला. दुःखी झालेला ब्राह्मण ते राज्य सोडून निघून गेला. त्याला वाटलं, मी निरपराध असूनही माझ्यावरती हे संकट का आलं? उत्तर शोधण्यासाठी तो काशीतील एका प्रसिद्ध ज्योतिषाकडे गेला. ज्योतिष घरी नव्हते. त्यांच्या पत्नीनं ब्राह्मणाशी अत्यंत कठोर आणि अपमानास्पद शब्दात बोलली. ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. थोड्याच वेळात ज्योतिष परत आले. पत्नीनेही त्यांना तितक्याच कठोर शब्दात अपमानित केले. तरीही ज्योतिषी शांत राहिले. ब्राह्मणानं विचारलं, महाराज, आपल्या पत्नीचा असा अपमान आपण शांतपणे कसा सहन करता? ज्योतिष म्हणाले, ही माझी पत्नी नाही, हे माझं कर्म आहे. या जगात जो कोणी आपल्याला सुख किंवा दुःख देतो तो प्रत्यक्षात आपल्या पूर्वकर्माचंच फळ असतो. ते पुढे म्हणाले, अवश्यमेव भोक्तव्य कृतकर्म शुभाशुभम नाभुक्त शियते कर्म कल्पकोटी शतेरपी. अर्थ, मनुष्यानं केलेलं शुभ किंवा अशुभ कर्म त्याला भोगावंच लागतं. कोट्यावधी कल्प उलटले तरी कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. ब्राह्मणानं विचारलं, आपल्या पूर्वजन्मात असे कोणते कर्म केले होते? ज्योतिष म्हणाले, पूर्वजन्मी मी कावळा होतो आणि माझी पत्नी गाढव होती. तिच्या पाठीवरती मोठा फोड होता. मी क्रूर स्वभावाचा असल्यानं त्या फोडावरती सतत चोच मारून तिला छळत असे. अखेरीस ती माझ्या त्रासाला कंटाळून गंगेच्या काठी जंगलात जाऊन राहिली. पण मी तिलाही तिथेही शोधून काढले. पुन्हा तिच्या फोडावरती चोच मारली. यावेळी माझी चोच तिच्या हाडात अडकली. तिनं स्वतःला सोडवण्यासाठी गंगेत उडी मारली. आम्ही दोघेही प्रवाहात वाहून गेलो आणि मृत्यू पावलो. गंगा मातेच्या पवित्र प्रभावामुळे ती पुढील जन्मी ब्राह्मण पत्नी झाली आणि मी प्रसिद्ध ज्योतिषी झालो. आता ती मला सतत अपमानित करते आणि मी ते माझ्या कर्माचं फळ समजून शांतपणे सहन करतो. यानंतर ज्योतिषांनी ब्राह्मणाचा प्रश्न ऐकला. ते म्हणाले, राजाने तुझा हात कापला नाही, तुझ्याच कर्माने तो कापला गेला. ब्राह्मण आश्चर्यानं म्हणाला, कसं? ज्योतिष म्हणाले, पूर्वजन्मी तू एक तपस्वी होतास. राजकन्या गाय होती आणि राजपुत्र कसाई होता. कसाई त्या गायीला मारण्यासाठी तिचा पाठलाग करत होता. गाय तुझ्या आश्रमासमोरून पळून गेली. कसाईनं तुला विचारलं, गाय कुठे गेली? तू सत्य बोलण्याचा संकल्प केलेला असल्यानं खोटे बोलला नाहीस, पण हाताने गायीची दिशा दाखवलीस. कसाईनं जाऊन त्या गायीची हत्या केली. त्या कर्मामुळे कसाई पुढील जन्मी राजपुत्र झाला. गाय राजकन्या झाली आणि त्यांचं अपूर्ण कर्म पूर्ण करण्यासाठी त्यांचा विवाह झाला. तलवार हातातून पडून राजपुत्राचा मृत्यू झाला आणि त्याचे कर्म संपले. आणि तू ज्या हातानं गायीची दिशा दाखवली होतीस त्या हातानेच फळ म्हणून या जन्मात तुझा हात कापला गेला. ब्राह्मणाला सत्य समजले. त्याचा संताप शांत झाला. कर्मफळाचा मुख्य सिद्धांत, प्रत्येक कर्माचं फळ निश्चित असतं. कर्म कधीच नष्ट होत नाही. योग्य वेळ आल्यावरती ते फळ देतं. शुभ कर्म सुख देतं, अशुभ कर्म दुःख देतं. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या कर्माचा विचार करणं आवश्यक आहे. समत्वाने कर्मफळ स्वीकारणारा मनुष्य अंतःकरणाने शांत राहतो. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत यालाच समत्व योग असं म्हटलं आहे. सुखदुःखात समान राहून कर्म करत राहणे हेच आपले कर्तव्य आहे. म्हणून नेहमी चांगले कर्म करत